हंगाम चालू आहे। या हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा उतरवून घ्यावा याकरता कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आलंय। मात्र पीक विमा उतरवण्याकरता 4 दिवस बाकी आहेत, पण मागील वर्षीचा पीक विमा न मिळाल्यानं बीडमधल्या शेतकऱ्यांनी मात्र या विम्याकडेच पाठ फिरवल्याचं वास्तव आहे। पाहूया। 64,000 शेतकऱ्यांनी भरला होता पीक विमा। पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। प्रधानमंत्री पीक विमा योजना यासाठी मागील वर्षी 11,64,000 शेतकऱ्यांनी विमा भरला होता। मात्र यावर्षी पाहायला गेलं तर 2,84,000 शेतकऱ्यांनी पीक विमा आपला भरलाय। अजून शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत तारीख वाढवली। यावर्षी शेतकऱ्यांनी विमा न भरण्याची प्रमुख कारणे अशी आहेत की बीड जिल्ह्यातील एकूण 86 मंडळ आहेत। या मंडळामधील एकाही शेतकऱ्याला मागील वर्षी भरलेला पीक विमा मिळालेला नाही। यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना विविध कारणे दाखवली आहेत। त्यामध्ये मागील 5 वर्षाचा लेखाजोखा काढून त्यानंतर त्या शेतकऱ्यांना विमा दिला जाणार आहे। उत्पादन खर्चावर आधारित पीक विमा दिला जात नाही। मागील 7 वर्षांचा विचार करून 5 वर्षाचे उत्पादन एकत्र करून ही नुकसान भरपाई दिली जाते। त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही। मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे। तर सरकारनं मागील 7 वर्षीपैकी 5 वर्षाचं चांगलं उत्पादन गृहीत धरून या वर्षीची नुकसान भरपाई काढण्याचं मागच्या वर्षीपासून ठरवलंय आणि त्या कारणानं मागच्या वर्षी एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळपास 16 लाख अर्ज करून सुद्धा पीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्यानं यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली। बीड जिल्ह्यात मागील वर्षी लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय, मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही। यामागचं प्रमुख कारण म्हणजे कंपन्या आणि सरकारचे लागेबांधे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, तर विविध अटी व नियम लावल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। सरकार आणि कंपन्याचे लागेबांधे असल्यामुळं हे सरकार विमा पण देत नाही, कारण की 2020चा विमा असेल, गेल्या वर्षीचा 2025चा विमा या सरकारनं दिलेला नाही। ही शेतकऱ्यामध्ये अत्यंत चुकीची गोष्ट आहे। शेतकरी जे काही हे सरकार आहे, सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीर केलं होतं 17,500 रुपये आम्ही सर्व शेतकऱ्यांना देऊ, परंतु शेतकऱ्यांना त्याचा एकही रुपया मिळालेला नाही। मागील वर्षी 11,64,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला, मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली। यामागचे मूळ कारण म्हणजे सरकारने घोषित केलेली 1 रुपया पीक विमा योजना सरकारने मागील वर्षीच बंद केली। तरीही बीड जिल्ह्यातील 11,64,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलाय, मात्र एकही रुपया शेतकऱ्यांना पीक विमा म्हणून सरकारने दिलेला नाही। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे मात्र केले, परंतु कसल्याही प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे आता सरकारने तात्काळ मागील वर्षाचा पीक विमा देण्यात यावा। सरकार म्हणत असेल की हीच खरी 2,86,000 शेतकरी खरेखुरी आहेत, तर मागच्या वर्षी भरलेल्या 11,86,000 शेतकरी हे काही खोटे शेतकरी आहेत का? आणि जर 3 लाख शेतकरी खरे असतील तर 12-3 जवळपास 9 लाख शेतकऱ्यांनी जर बोगस पीक विमा भरला असेल तर आपली यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री यांना त्यांना आम्ही विचारतो आहे। मागील वर्षीचा पीक विमा आम्हाला एकही रुपया मिळाला नाही, त्यामुळे आम्ही या वर्षीचा पीक विमा भरलेला नाही। खतं घ्यायची म्हटलं तर 2,000 रुपयाला 1 गोणी मिळते। खत, बी बियाणं, औषध सरकारने सर्व महाग केले। आम्ही भरलेला मागील वर्षीचा पीक विमा देण्यात यावा ही आमची सरकारकडे मागणी आहे। गेल्या वर्षीचा दिला नाही शासनाने, यावर्षी कशाला भरायचा म्हणून भरला नाही यावर्षी। तिथून मागलचा बी दिला नाही आणि गेल्या वर्षीचा दिलाच नाही। 24चा फक्त दिलाय 1 टप्पा। किती मागच्या वर्षी किती पैसे भरले होते? 3-4 हजार रुपये भरले होते। काही चालू नाही। मागील वर्षीचाच पीक विमा आम्हाला मिळाला नाही, त्यामुळे आम्ही यावर्षी पीक विमा भरलेला नाही। प्रत्येक वर्षी 5,000 रुपये जर घातले तर आम्हाला शेतात काय उरणार? मी विमा भरला, मात्र आम्हाला 1 रुपयाही मिळाला नाही। त्यामुळे सरकारकडे विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हा पीक विमा आम्हाला देण्यात यावा। सरकारनं थोडं विम्याकडे लक्ष द्यावं। खताचे भाव खूप झालेत, खताच्या भावाकडे थोडं बघावं। बाकी शेतकऱ्याला खर्च खूप आहे, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, याची थोडे लक्ष घेऊन थोडे दर वाढ द्यावी। अच्छा।
मागील वर्षी पीक विमा भरला होता का आणि तो मिळाला का? भरला होता पण भेटला नाही ते. हा. सरकारनं थोडं त्याच्याकडे लक्ष द्यावं. बीड जिल्ह्यात मागील वर्षी 11,64,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला. मात्र यावर्षी 2,84,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलाय. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. मात्र एकही रुपया पीक विमा शेतकऱ्याला सरकारने दिलेला नाही. त्यामुळे आता शेतकरी वर्गातून सरकारविषयी नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी आता केली जाते. बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि याच अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिकं जी आहेत ती नेस्तनाबूत झाली. मात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नसल्यानं शेतकरी या ठिकाणी हवालदिल झाला आहे. मात्र मागील वर्षीचा पीक विमा द्यावा आणि आम्हाला हातभार लावावा अशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जाते. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.